देख रहे न्यूज़ 24 मुंबई। जो आप लोग आपके पैनल के माध्यम से यहाँ पे प्रचार कर रहे हैं, ये किसके लिए कर रहे हैं, क्यों कर रहे हैं, और आज जो कर रहे हो यहाँ पे वो किस विषय पे कर रहे हो? अच्छा, हे जे म्युनिसिपल मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत म्युनिसिपल बँक म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या माध्यमातून जी पंचवार्षिक संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 21 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे, त्याच्या प्रचारार्थ आम्ही सर्व पॅनलच्या माध्यमातून स्वराज्य पॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रचार करण्याचा सुरुवात जी केलेली आहे आणि आमचे प्रचार प्रमुख श्री दिगंबर ह्याविषयी तुम्हाला आणि सांगतील, त्याविषयी तपशील तुम्हाला सविस्तरपणे सांगू शकतील। तर या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार स्वराज्य पॅनलच्या माध्यमातून आम्ही जे प्रचार केला आहे, प्रचंड चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी सर्व उमेदवारांनी आमच्या पॅनलला एक विशेष असं एक सपोर्ट केला आहे की यावेळी आपण निश्चित स्वरूपामध्ये बदल करू आणि बदलाच्या माध्यमातून बँकेमध्ये परिवर्तन करण्याचा आम्ही एक उद्दिष्ट आपण ध्येय साध्य करू, असं आम्हाला सर्वच्या सर्व सभासदांकडून आम्हाला एक सपोर्ट मिळत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या उद्देशाने ज्या कारणामुळे आम्ही इथे थांबलो आहोत, ज्या उद्देशाने आम्ही जे प्रचार करत आहोत, त्यामध्ये जे काही सभासद वर्ग आहे, बँकेचा जे काही सभासद वर्ग आहे, त्यामध्ये त्यांच्यासाठी न्याय मिळवणं हा एक आमचा उद्दिष्ट आहे। विशेष बाब म्हणजे जे आधुनिकीकरण झालं आहे, आधुनिकीकरणाच्या माध्यमातून बँकेमध्ये जे काही बदल करणं आवश्यक आहे ते आपण बदल करण्यासाठी आम्ही संपूर्ण आमचं पॅनल प्रयत्नशील असणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब, बँकेमध्ये जे काही व्यवहार आहे यामध्ये पारदर्शकता आणणं हा देखील आमच्या पॅनलचा एक अतिशय महत्त्वाचा अजेंडा आहे। त्यामध्ये बरेचसे असे विषय आहेत जे बोलण्यासारखे आहेत। सुनने में आया है कि म्युनिसिपल कोऑपरेटिव जो आपका बैंक का चुनाव चल रहा है, इसमें धन बल का प्रयोग किया जा रहा है, आप इसके बारे में क्या कहना चाहेंगे? हे बघा, हे पैसा वाटप ही नवीन गोष्ट राहिलेली नाही। याच निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीमध्ये हा मुद्दा पुढे येतो आणि असाच आमच्याही बँकेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा जो आहे तो पुढे आलेला आहे आणि आस्थागत होत आलेला आहे। तर माझं आमच्या पॅनलचं याच्याबद्दल असंच म्हणणं आहे, जेव्हापासून आम्ही प्रचार सुरू केला, गेल्या महिनाभरापासून आम्ही प्रचार करतोय आमच्या पॅनलचा, आणि प्रचारामध्ये आमचं असं लक्षात आलं आहे की जे पैशाच्या जोरावर जे निवडणुका जिंकल्या जातात तो मुद्दा आता मागं पडलेला आहे। कारण की आता आमचे सभासद बँकेचे जागरूक झालेले आहेत। आता त्यांनी आमच्याकडे त्यांच्या जी सल आहे त्याबद्दल त्या सल बोलून दाखवलेले आहेत आणि त्याच्यातून आम्हाला असं लक्षात आलं आहे की या निवडणुकीमध्ये पैसा हा गौण मुद्दा राहणार आहे आणि ते आम्ही आत्मविश्वासाने सांगतो, यावेळेस आमचा सभासद आहे बँकेचा तो या पैशाला भुलणार नाही, त्या भुला थापांना बळी पडणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे। आणि तो आम्हाला आत्मविश्वास आहे तो त्यांनी कामगारांनी आम्हाला जेव्हा त्याच्या भेटीला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही या गोष्टीला आम्ही स्वतःही पडणार नाही आणि आमच्या पुढे जर अशा गोष्टी होत राहील त्याला आम्ही विरोध करू, असा आम्हाला आत्मविश्वास तयार झालेला आहे। स्वराज पैनल के तरफ से जितने प्रत्याशी लड़ रहे हैं उसमें एक महिला भी है, अगर आप चुनाव जीत के आते हैं तो महिलाओं के लिए आपको इस बैंक के थ्रू क्या प्लान रहेगा, क्या सुविधा देना चाहेंगे? नमस्कार, मी पूजा घनमोडे। मी चुनाव लढवत आहे याच्यासाठी की मी जेव्हा सभासदांपर्यंत गेली तर त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी, आणि विशेष म्हणजे महिलांसाठी इतर बँकेमध्ये जे महिलांना सुविधा मिळतात, जसे की योजना मिळतात, उदाहरणार्थ कमी दरामध्ये व्याज वगैरे ह्या टाईप ज्या योजना मिळतात, त्या योजना मी म्युनिसिपल बँकेच्या याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न नक्की करेल। आणि परत महिलांच्यासाठी विशेष कक्ष, जसं महिला आपल्या बँकेमध्ये येतात तर तिथे त्यांची फसवणूक होऊ नये किंवा इतर गोष्टीसाठी गैरसोय होऊ नये याच्यासाठी विशेष कक्ष त्यांच्यासाठी उभारण्याचे प्रयत्न करेल। आणि इतर ठिकाणी जसं महिलांना 30% आरक्षण असते त्याप्रमाणे आम्ही जे निवडणुकीमध्ये पण महिलांसाठी 30% आरक्षणाचा प्रयत्न नक्की करू, त्यासाठी मी महिलांसाठी प्रयत्न करेन। बैंक में जो कर्मचारी काम करते हैं, उन लोगों की जो भर्ती होती है, उन लोगों के लिए आप लोग क्या करना चाहेंगे, आपका पैनल क्या काम करेगा? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। जे पत्रकार मित्र माझे इथे जमलेत आणि मी तुमच्या माध्यमामधून सर्वप्रथम तर आमचे जे 61,700 मतदार आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी 100 पैकी 100% मतदान करावं।
त्याशिवाय परिवर्तन घडणं हे म्हणजे शक्य नाही आहे. आणि त्यानंतर तुम्ही जे प्रश्न विचारला त्याच्यावर येतो मी. जे आमच्या म्युन्सिपल बँकेमध्ये जी म्युन्सिपल बँक आहे ते मुळामध्ये कामगार कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे त्या बँकेमध्ये जो नौकर प्रवर्ग आहे तो सरळ सेवेनी पूर्णच्या पूर्ण बाहेरून न घेता जे शासनाची पॉलिसी आहे किंवा RBIच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यांना म्हणजे सर्व आम्ही चर्चा करून त्यामधून आमच्या कामगार कर्मचाऱ्यांसाठी किती टक्के रिझर्वेशन कोटा किंवा पर्टिक्युलर पद कसे ठेवता येतील त्यासाठी माझे जे सहकारी आहेत सर्व माझ्या पॅनलमधले आणि ते आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू असा आम्ही आपल्या माध्यमामधून आपणास शब्द देतो. आणि कामगार कर्मचाऱ्यांनी सर्वांनी वोटिंग करावं असं मी आपल्या माध्यमामधून आवाहन करतो. धन्यवाद.